महसूल वन विभागाने याआधीच केंद्राकडे प्रस्ताव पाठवला। आमच्या प्रस्तावावर केंद्राची टीम राज्यामध्ये आली, केंद्रीय पथक राज्यामध्ये आलं। मला वाटतं लोकसभेचं जे प्रिंट तयार होतं पुस्तकाचं 1.5 महिन्यापूर्वी बहुतेक ते प्रिंटिंग असतं। जसं आम्ही विधानसभेत प्रश्न उत्तर देतो लेखी, ते साधारण 1 ते 1.25 महिन्यापूर्वी छापले जातात। मला असं वाटतं ते छापीव उत्तर आहे, पण आमचा शेतकऱ्याला नुकसान भरपाई केंद्र सरकारकडून मिळावी हा पहिला प्रस्ताव आणि पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव। 2 प्रस्ताव वेगवेगळे असतात। आधी तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव गेलाच आहे आणि केंद्राची पाहणी झाल्यामुळे आता त्याला अंतिम रूप येणार आहे। आता दुसरा प्रस्ताव पायाभूत सुविधाचा आहे, तो या ठिकाणी शासनाकडनं जाणार आहे। मला वाटतं दोन्ही प्रस्तावाच्या माध्यमातून केंद्र सरकार आम्हाला संपूर्ण मदत करेल। 25 नोव्हेंबर पर्यंतची अपडेटेड उत्तरं त्यामध्ये आहेत। 25 नोव्हेंबर पर्यंत अपडेट सांगतात की जी काही नुकसान आहे शेळीपालनाचं असेल किंवा शेतकऱ्यांचं असेल ते 25/11 पर्यंत अपडेटेड असणार म्हणतात। मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेल की केंद्राला प्रस्ताव गेला, केंद्राची टीम आली। बघितलं असाल की अहिल्यानगरमध्ये रात्री उशिरापर्यंत टीम होती, विदर्भातली गेली, सर्वीकडे गेली आणि केंद्राची टीम कशी आली असते प्रस्ताव नसता गेला तर? प्रस्ताव गेला म्हणून केंद्राची टीम आली आणि केंद्राच्या टीमने पाहणी केली, त्याला अंतिम रूप देत आहे। लेखी उत्तरामध्ये लोकसभेत जे छापलं गेलं ते आधीचं उत्तर आहे। म्हणजे आत्ता आम्ही विधानमंडळात समजा आता अधिवेशन आहे 8 तारखेला, आम्ही 1 महिन्यापूर्वीचं उत्तर छापले आहे, 1-1.25 महिन्यापूर्वी कुठल्याही प्रश्नाचं। तर तेव्हाची स्थिती आपण छापतो। कोणत्या तारखेला आपण प्रस्ताव पाठवला, किती कोटींचा पाठवला, त्याची काही माहिती जेणेकरून ते नोव्हेंबर महिन्यातच त्या ठिकाणी प्रस्ताव गेला साधारण या संपूर्ण शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईचा आणि आता पायाभूत सुविधाचा दुसरा प्रस्ताव। 2 प्रस्ताव गेले आणि मला असं वाटतं की पूर्ण डिटेल प्रस्ताव केंद्राला गेला। केंद्राने ते या ठिकाणी केंद्रीय पथक पाठवलं आणि अंतिम NDRFच्या नियमाप्रमाणे केंद्र आम्हाला मदत करेल आणि मला वाटते त्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे। लवकरच बैठकही होणार आहे केंद्रामध्ये आणि त्या बैठकीत या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळेल। सर 2 पत्रही या संदर्भातले समोर येतात। 27 नोव्हेंबरचा 1 डिसेंबरचा अशी 2 स्मरणपत्र केंद्राला पाठवली होती, तरी अशा प्रकारचं छापील उत्तर कशामुळे देण्यात आलं असावं? आता छापील उत्तर केव्हा छापलं हे तर संसदेच्या तिथल्या कारवाईला माहीत आहे किंवा त्या विभागाला माहीत। कारण विभाग जेव्हा प्रश्न उत्तर लागतात 3 महिन्यापूर्वी, साधारण माझ्याकडे जर महसूल खात्यात प्रश्न येतो 3 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी, वेगवेगळे तारांकित प्रश्न 1.5 महिन्यापूर्वी, मग लक्षवेधी सूचना आपण 7 दिवसापूर्वी घेतो। विधिमंडळाचे कामकाज आणि संसदेचं कामकाज हे साधारण अधिवेशन चालू होण्याच्या 1.5-2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी प्रिंट चालू होतं आणि तेव्हा आम्ही त्याचे जे काही शटर असेल त्याचं उत्तर असेल। पण मला असं वाटतं की आपल्यालाही माहिती आहे केंद्राची टीम येऊन गेली आहे, राज्याला माहिती आहे केंद्राची टीम येऊन गेली आहे, त्यामुळे छापीव उत्तरामध्ये आणि वस्तुस्थितीमध्ये थोडा फरक आहे। त्यांच्या छापीव उत्तरामध्ये ती डेट जी आहे ती पूर्वीची असेल। आम्हीचा प्रस्ताव गेला त्यावर केंद्राची टीम आली आणि आता या प्रस्तावाला अंतिम मान्यता करता जी बैठक होईल त्यामध्ये अंतिम मान्यता मिळेल आणि मला विश्वास आहे की NDRFच्या नियमाप्रमाणे आम्हाला संपूर्ण मदत मिळेल।